गीता मंदिर पैठण हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. संताने बळवे झाले शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा संदर्भ प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ज्या संतांनी भगवान परमात्म्याची आमच्या जीवनामध्ये ओळख करून दिली अशा संतांचं वर्णन या अभंगामध्ये करतात. विठ्ठल महोत्सवामध्ये अनेक प्रकारचे अनुष्ठान आपण करत असतो, अनेक प्रकारचे व्रत कैवल्य आपण करत असतो, उपवास वगैरे करत असतो. त्याच्यामध्ये मग अनेक प्रकारच्या साधना आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय सनातन संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. बरेचसे ज्यांना सप्तशतीचे पाठ येतात असे महात्मे या कालामध्ये, या नवरात्राच्या कालामध्ये सप्तशतीचे पाठ करतात. मग त्या पाठामध्ये हे 13 अध्यायामध्ये त्या अनेक प्रकारचे अनुष्ठान त्याच्यामध्ये हे तारतम्याने पाहायला सापडतात आपल्याला. सप्तशतीचे पाठ असतील, 9 दिवसाचा उपवास असेल, ज्यांना शक्य नाही ते शेवटचे 3 दिवस का होईना पण उपवासाची आपण प्रथा पाळलेली आहे. त्याच पद्धतीने याच कालामध्ये आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा या कालामध्ये रुक्मिणी स्वयंवराचं देखील पारायण केलं पाहिजे. खरं म्हणजे काही ज्या साधना आहेत त्या कालामधल्या त्या सकाम दृष्टीच्या साधना आहेत. म्हणजे ज्यांचे लग्न होत नाही, बऱ्याच दिवसाचे जे थांबलेले आहेत, असे जे काही आहेत तर त्यांचेही या कालामध्ये सगळे संकट निवृत्त करण्याची साधना या कालामध्ये केली जाते. अशी वेगवेगळ्या पद्धतीने माता जगदंबेची उपासना केली जाते. नवचंडी याग कुठे कुठे केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जसे शक्य आहे तशा पद्धतीने या कालामध्ये अनुष्ठान आणि साधना करण्याची पद्धत आहे. विठ्ठल त्याच निमित्ताने एक जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्वाचा जवळजवळ काही जणांच्या कान पाठ असणारा हा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ज्या संतांच्या द्वारा माझं कुलदैवत असणारी जी माता भवानी आहे, परमात्मा रूपी देवी आहे, तिचं मला ज्ञान झालं, ज्या संतांच्या द्वारा झालं त्या संतांविषयीची कृतज्ञता व्यक्त करताय तुकोबाराय. ज्या संतांमुळे जे भगवान परमात्म्याची आम्हाला ओळख झाली खऱ्या अर्थाने अशा संत महात्म्यांचं वर्णन या अभंगामध्ये करतात. खरं म्हणजे मनुष्य म्हणून या लोकांमध्ये जन्माला आला की त्याला भगवान परमात्म्याची ओळख करणं गरजेचं आहे. आमचे नाथराय तर सांगतात की या लोकांमध्ये आल्याच्या नंतर ज्याने हरीला ओळखलं आहे खऱ्या अर्थाने तोच धन्य आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी, तो संसारामध्ये धन्य आहे ज्याने परमात्म्याला ओळखलं आहे. आणि या मानव देहाचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं. विठ्ठलाची विठ्ठलची एक देखील या त्या भगवान परमात्म्याला पाहायचं, त्या भगवान परमात्म्याची ओळख करून घ्यायची तरच खऱ्या अर्थाने या मानव देहाची इति कर्तव्यता आहे.
हा मनुष्य देह आपल्याला त्याच्याकरताच मिळालेला आहे. म्हणून सर्वांनीच जेवढे काही या देहामध्ये आलेले आपण प्राणी आहोत, अगदी वेदापासून संत वाङ्मयापर्यंत सर्वांनीच मोठ्या उद्घोषाने सांगितलं की बाबा हो, तुम्हाला मानव देह मिळाला तेवढ्यावर खुश नका राहू, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या तरच काहीतरी खरंय म्हटले. श्रुती माता बोलत असताना म्हणते, इह चेद वेदी दथ सत्यमस्ते न चेदी हा वेदी महती विनष्टे. या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याला जाणा म्हटले, आणि जर जाणलंच नाही तर महती विनष्टी, फार मोठी हानी आहे म्हटले, फार मोठी हानी आहे. याच शब्दामध्ये याच अर्थाचे जगद्गुरु तुकोबारांचे शब्द येतात. तुकोबाराय थोडे वेगळ्या भाषेमध्ये आणि प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं नाव न घेता तुकोबाराय म्हणतात त्या परमतत्वाला जाणा, ते सार तत्व असणारं त्याला जाणा, आणि त्याला जर जाणलं नाही तर फार मोठा दगा आहे. जाणावे ते सार नाही तरी दगा फार. त्या सार असणाऱ्या तत्वाला तुम्ही जाणा, जर जाणलं नाही तर म्हटले फार मोठा दगा आहे, नाही तरी दगा फार. श्रुती मातेचे शब्द पहा, तुकोबारायांचे शब्द पहा. श्रुती माता म्हणते, इह चेद वेदी तथ सत्यमस्ते, त्याला जाणा, आणि जाणलं नाही तर महती विनष्टी श्रुती सांगते. तुकोबाराय तेच सांगतात आपल्याला, जाणावे ते सार नाहीतरी दगा फार. महती विनष्टी दगा फार या दोन्ही चरणाचा शब्दाचा अर्थ एक होतो, आणि जाणावे ते सार आणि इह चेद वेदी तथ सत्यमस्ते या दोन्ही शब्दाचा अर्थ एक होतो. विठ्ठल सार तत्व कोणतं आहे हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. या जगामध्ये एकच भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने सार आहे, बाकीचा सगळा संसार तुमचा फलकट अशा तुकोबाराय म्हणतात, येथे सार भगवंत. या मृत्यू लोकामध्ये सार तत्व असणारा एक भगवान परमात्माच आहे फक्त, बाकीचं सगळं मिथ्या आहे महाराज. फलकट तो संसार, संसार हा फलकट आहे. आदरणीय चैतन्य महाराज म्हणत असतात, त्या फ म्हटला फक्त त्याच्यातला फ काढायचा, फलकट तो संसार याच्यामधला फ काढायचा, तिथं ह टाकायचा. ह म्हटला ह टाकला तिथं की हलकट तो संसार अशा प्रकारचं होऊन जातं. विठ्ठल अत्यंत फलकट स्वरूप असणारा, मिथ्या स्वरूप आसार स्वरूप असणारा हा संसार आहे. आणि या संसारामध्ये जर सार तत्व काय असेल, येथे सार भगवंत, आणि त्या भगवान परमात्म्याला तुम्ही जाणा. जे सार तत्व आहे या लोकांमध्ये त्या भगवान परमात्म्याला जाणा, त्याला विसरू नका. आणि याला कदाचित जर विसरला तर फार मोठी हानी आहे, त्याला विसरू नका. पण म्हटले काय हानी होणारे, म्हटले भगवान परमात्म्याची ओळख करून नाही घेतली आपण, भगवान परमात्म्याला जाणलं नाही तर काय हानी होणारे मोठी. होऊन होऊन मरणापेक्षा कोणती हानी होणार आहे. आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठी हानी म्हणजे काय आहे, मरण. मरणापेक्षा काय हानी होणारी मोठी. पण आचार्य म्हणतात, बाबा एकदा जर मेला असता तर ठीक होतं, पण पुनरपी जननम पुनरपी मरण, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पायी मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तू भगवान परमात्म्याचं चिंतन कर, तुझ्या ठिकाणी फार मोठा धोका होणार आहे जर भगवान परमात्म्याला जाणलं नाही तर. एकदा मरण हा फार मोठा धोका नाही महाराज, पण पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं खऱ्या अर्थाने हा मोठा धोका आहे. आणि याच शब्दाच्या अर्थाचं एक तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात त्याला जाणा, आणि जर जाणलं नाही, त्याला जर विसरला तर 84 लक्ष योनी तुम्हाला दुःख भोगावं लागेल. विसरले तया थोड झाली हानी, तुम्ही विसरले वाटतंय. तुकोबारायांचं प्रमाण तर आहेच, विसरले तया, पण मला वाटतंय आपली लय हानी होणार नाही. विठ्ठला विसरले तया थोड झाली
खाणी पचतील खाणी 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला दुःख भोगावं लागणार. खऱ्या अर्थाने हा फार मोठा धोका आहे, फार मोठा दगा आहे आणि हेच खऱ्या अर्थाने महती विनष्टी आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याला जाणलं पाहिजे आपण. 84 लक्ष योनी फिरता सुख भोगिले हा शब्द नाहीये. आदरणीय श्री गुरु बाबा म्हणायचे तुमचा पाठ कसा आहे. 84 लक्ष योनी फिरता सुख भोगिले असं कोणी म्हणत नाही महाराज. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, आपल्याला सगळे संत सांगून गेले 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लक्ष योनीमध्ये कुठंतरी आम्हाला सुख मिळालं असं कधीही ऐकायला मिळणार नाही. नित्य व्हावे भजेत. ज्या ज्या वेळेस आम्ही जन्माला आलो त्या मृत्यू लोकामध्ये त्या वेळेस आमच्या पदरामध्ये केवळ आणि केवळ फक्त दुःखच पडलं, केवळ दुःख पडलं. म्हणून आपल्या जीवनातलं जर दुःख नाहीस करायचं जर असेल तर श्रुती माता संत वाङ्मय आपल्याला हेच सांगते की बाबा हो, त्या भगवान परमात्म्याला जाणा, त्या परमतत्वाला जाणा. पण म्हटले का हो, त्या परमतत्वाला जाणायचं कसं? कारण त्या तत्वाचं वर्णन करत असताना सगळ्या संतांनी असं वर्णन केलेलं आहे. मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात जेथं मनाची लखी न लगे, जेथं बुद्धीची दृष्टी न लगे, तेथं इंद्रिया की रजोगे काय होईल. ही भाषा ज्ञानोबरायांची पहा. इंद्रियाला तो काय जाणला जाणार आहे? जिथं मन परमात्मा स्वरूपामध्ये प्रवेश करू शकत नाही, बुद्धीचा विषय तो परमात्मा होऊ शकत नाही, तिथं इंद्रियाला काय जाणल्या जाणार आहे महाराज. या भूमीमध्ये विश्वमौली ज्ञानोबरायांनी कैमुक्तिक न्याय सांगितला. कैमुक्तिक न्यायासाठी प्रसिद्ध उदाहरण आपल्या नेहमी संत कीर्तनकाराकडून आपण ऐकत असतात. सध्याच्या काळामध्ये भरपूर पाऊस चालूच आहे, म्हणायला काही हरकत नाही. अजून पूर्णतः उघडलेला नाही. एक वेळेचा प्रसंग, नदीला फार मोठा पूर आला आणि पूर आल्याच्या नंतर जनावर जे गेले होते बाहेर चरण्याकरता, त्यांना येण्याकरता वाट राहिली नाही, एवढा पूर आला नदीला. आता या कापूसवाडीच्या पुढे तर मागे काहीतरी पूल आहे पहा, त्याच्यावरून सध्या पाणी वाहत आहे. म्हटलं आमची फटफटी जाती काय तुम्ही काय माहिती, पण आली कशी तरी. पूल चांगला होता, संदीपर पूल होता, त्याच्यामुळे आली. पण नवीन माणसाला घाबरण्याचा पूल आहे तो. तर त्या वड्याला त्या पूर आला आणि एवढा पूर आला हे जनावर पडे इकडे अलीकडच्या तीराला यायला तयार नाहीत. अशा वेळेला प्रत्येक प्राणी विचारतो की किती थर असला पाहिजे, पाण्याची उंची खोली किती असली पाहिजे, पाहिलं पाहिजे. मग करता 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 बारकाले जे प्राणी होते त्यांचा लाभ व्हायला म्हणून सगळ्यात मोठा प्राणी होता त्यांच्यामध्ये उंठ नावाचा. उंठाने सांगितलं मी पाहतो पाण्याची खोली किती येतं. उंट हळूहळू गेला आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर अगदी काठावरतीच उंठाच्या मानेला पाणी लागलं महाराज. सगळ्यात मान तोंड त्याचं उंच असतं शरीरापेक्षा. हा खोबाई बराचसा मोठा असतो. ज्याने ज्याने उंट पाहिला त्याच्या लक्षात येईल, त्याला उष्ट्र म्हणतात. त्याची मान फार उंच असते, डोकं उंच असतं. त्याच्याही मानेवरून ते पाणी जायला लागलं. तो माघारी आला. आल्याच्या नंतर तेवढ्या वेळेमध्ये एक बकरी त्याच्या जवळ आली आणि सांगितलं उंट दादा माझे आळपणे पलीकडे जातील का. उंटाने सांगितलं अगं बाई माझ्या मानेवरून पाणी चालेल, तुझ्या आळपण्याचं काय घेऊन बसले. याला म्हणतात कैमुक्तिक न्याय. जिथं बुद्धी प्रवेश करू शकत नाही त्या परमतत्वाच्या ठिकाणी, जिथं मन प्रवेश करू शकत नाही, इंद्रिया की रजोगी काय होईल, इंद्रियाला कसा विषय होणार महाराज. तो विठ्ठल श्रुती माता वर्णन करते यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. भगवान परमात्मा वाचेचा विषय होत नाही, मनाचा विषय होत नाही, बुद्धीचा विषय होत नाही. तिथून माघारी येतात हे सगळे इंद्रिय, सगळे तत्व माघारी येतात. हेच भाषा ज्ञानोबरायांची 15व्या अध्यायामध्ये ठावन पवता जयाचा मनेशी मुरडली वाचा. मनाबरोबर वाचा देखील त्या स्वरूपापासून माघार घेते. अशा प्रकारचं ते परमतत्व आहे.
आणि मग अशा प्रकारचं जे परमतत्व आहे त्याला आम्ही जाणायचं तरी कसं, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मन वाच्यातीत अशा प्रकारचं जे स्वरूप आहे त्याला जर जाणायचं जर असेल तर त्याचं थोडक्यात समाधान असं आहे, त्या परमात्म तत्वाला स्वतंत्र बुद्धीने जाणण्याचा प्रयत्न करू नका. परमात्म तत्वाला जर जाणायचं जर असेल तर सद्गुरु मायबापांचे आणि भगवान पंढरीनाथाचे जे लढीवाळ अशा प्रकारचे भक्त येत संत महात्मे आहेत त्यांच्या द्वारा त्या भगवान परमात्म्याला जाणल्या जातं. संतांच्या द्वारा भगवान परमात्म्याला जाणल्या जातं. त्याच्यासाठी तुम्ही संतांची संगती करा. भगवान परमात्म्याची जर ओळख करून घ्यायची जर असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. महाराज नाथराय वर्णन करतात, हरी प्राप्तीशी उपाय, त्याच्याकरता तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. नाथ महाराजांना विचारलं, का हो नाथ महाराज, आम्ही संतांकडे गेलो नाही तर प्राप्ती होणार नाही का? नाथ महाराज म्हणतात, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, हे सांगत नाही. संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही त्या परमतत्वाची. जसं तहान आणि भूक हे दोन पदार्थ आहेत, दोन धर्म आहेत हे देहाचे. भूक लागल्याच्या नंतर अनेक प्रकारचे पदार्थ आहेत. भूक लागल्याच्या नंतर ते आपण कशानेही त्याची तृप्ती करू शकतो, शांत करू शकतो. भूक लागल्याच्या नंतर भाकरी पाहिजे, चपाती पाहिजे असं काही नाही. दोन्ही नाही मिळालं तरी चालेल, काहीतरी फळ वगैरे करून खाऊन खाता ते भूक शांत करता येईल. पण दुसरा जो धर्म आहे तहानेचा धर्म आहे. एखाद्याला खूप तहान लागली तर त्याच्यासाठी काय इलाज आहे? आघवी या जगा एक शेवळे जैसे उदक, ज्ञानोबरांची भाषा आहे. संपूर्ण जगाला शेवळे जर काय असेल तर उदक आहे. अत्यंत तहानलेल्या माणसाची जर तहान शांत करायची जर असेल तर या जगामध्ये त्याला एकच पदार्थ आहे, तो ते म्हणजे पाणी. एखादा श्रीमंत म्हणू लागला, मी पाणीच पिणार नाही, मी तूप पी, मी काय करीन तूप पी, पण मला वाटतं तुपाने तहान शांत नाही होणार. उलट आपले अनुभव आहेत महाराज, प्रत्येक जण तूप खातोच ना, तुपाने तहान शांत होत नाही महाराज, तुपाने तहान आणखी वाढत आहे. आणि त्यातले त्यात पुन्हा उन्हाळा असावा म्हणून उन्हाळ्यामध्ये तूप खाण्याचं लोक बरेचसे टाळतात. आणि प्रवासामध्ये तर टाळायचे, पहिले लोक टाळायचे, आता पाण्याची जिथं जिथं सोय झालेली आहे त्याच्यामुळे टाळण्याचा काही विशेष नाही. पण दुर्दैवाची गोष्ट तूपच मिळत नाही आता. विठ्ठला तहान लागल्याच्या नंतर त्याची निवृत्ती करायची जर असेल तहानेची तर त्याला पाणीच पाहिजे. जसं भगवान परमात्म्याची प्राप्ती जर करायची जर असेल तर त्याच्यासाठी संत महात्मेच पाहिजे, त्यांच्याशिवाय प्राप्ती होणार नाही. इतिहासामध्ये फार मोठे उदाहरण आहे स्वामी विवेकानंदजीचं. स्वामी विवेकानंदांची फार मोठी कुशाग्र बुद्धी, तीव्र बुद्धी, एवढे तीव्र बुद्धिवान असणारे विवेकानंद स्वामी भगवान परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी धडपड करू लागले. पण शेवटी त्यांनाही सुद्धा रामकृष्ण परमहंसासारख्यांचं शिष्यत्व पत्करल्याशिवाय, त्यांना गुरु केल्याशिवाय परमतत्वाची प्राप्ती झाली नाही. विठ्ठला संतांच्या द्वारा होते. आजपर्यंत ज्यांना ज्यांना भगवान परमात्म्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला त्यांना संतांच्याच द्वारा झाला, गुरुच्याच द्वारा झाला. सर्व संतांचा अनुभव पहा. विश्वमौली ज्ञानोबराय असतील, प्रेममूर्ती नामदेवराय असतील, शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, सगळ्या संतांचे प्रमाण पहा, अनुभव पहा. सगळे संत हेच सांगतील. विश्वमौली ज्ञानोबरायांना विचारा, तुम्ही या संसारामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही जे उद्धरून गेलात ते कोणाच्या कृपेने गेले? ज्ञानोबराय तुम्ही. ज्ञानोबराय म्हणते, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. गुरुकृपेशिवाय, संतांच्या कृपेशिवाय उद्धार शक्य नाही महाराज. विठ्ठल प्रेममूर्ती नामदेव महाराजांना विचारा. प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा साधा अधिकार नाही. नामदेव महाराजांचा एवढा अधिकार, साक्षात भगवान परमात्म्याला ज्यांनी नैवेद्य भरावा एवढा मोठा अधिकार. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. भगवान परमात्म्याने जर नैवेद्य खाल्ला नाही, दूध घेतला नाही तर नामदेवराय खूप रागवायचे. भगवान परमात्म्यावरती खूप रागवायचे, नाराज व्हायचे
आणि म्हणायचे दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. भगवान परमात्मा तुम्ही दूध प्या, पण भगवान परमात्मा दूध पेत नाहीत असं दिसल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात सोने का गडवा दुधने भरिया. भगवान परमात्मा तुम्हाला याला कदाचित असं वाटेल की ज्या पात्रामध्ये मी दूध आणलेलं आहे ते पात्र साधारण आहे, पण पात्र साधारण असं समजायचं कारण नाही. सोन्याच्या पात्रामध्ये तुम्हाला दूध घेऊन आलो. नामदेवराय म्हणतात म्हणून भगवान परमात्मा प्या तुम्ही सोने का गडवा दुधने भरिया, पियो नारायण आगे धरिया. समोर धरलेलं आहे दूध आणि प्या म्हणतात त्रिभुवन की मूर्त दुधन पिब. भगवान परमात्मा अशा वेळेला देखील दूध पेत नाही, त्यावेळेस शिर पछाड नामा. भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपलं शिर मोठ्याने आदरावं आणि सांगावं तू जर दूध पेत नसेल तर मी प्राण त्याग करीन. एवढा मोठा अधिकार प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा. मग नामदेव महाराजांचा एवढा अट्टहास पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने नामदेवरायांच्या हातचं दूध प्यावं. महाराज एवढा मोठा अधिकार नामदेव महाराजांचा. पण ते नामदेव महाराज देखील ज्यावेळेस संत सभेमध्ये जातात त्यावेळेस कच्चे ठरल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल श्रेष्ठ मुक्ताबाई यांनी सांगितलं काका उठा, थापटणं घेऊन उठा आणि कोणचं काय कच्च आहे ते पहा, कोणतं मडकं कच्च आहे. काका उठलेले, गुरुबा काका उठलेले, नाहीतर इथाचे खाली उठायचे बरं का काका उठायचे. कारण इथं काका उठतील हो, पण इथं ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, कुठे येतं विठ्ठल विठ्ठल. उठले, एक एक मडकं पाहतायत. निवृत्तीनाथांना पाहिलं परिपक्व आहे, विश्वमौली ज्ञानोबरायांना पाहिलं परिपक्व आहे. करता 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 नामदेवरायांची बारी आली आणि आमचे प्रातस्मरणीय शांती ब्रह्म कुरेकर बाबा सांगत असतात पाठामध्ये आम्हाला, त्यावेळेस नामदेवराय नेमकी डोकी करून आलेले होते. डोकी करून आलेले होते आणि मग ते थापटणं घेऊन गोरोबा काका आलेले. डोक्यामध्ये थापटणं टाकल्याबरोबर नामदेवराय उठले. सगळ्या संतांना बोलायला लागले काय असा प्रकार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने बोलले. राग आला नामदेवरायांना आणि नामदेवरायांनी रागाच्या भरामध्ये भगवान पंढरीनाथाचा धावा केला आणि पंढरीनाथाकडे गेले. गेल्याच्या नंतर घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि सांगितलं देवा माझ्या हातचा तू नैवेद्य खातोस, माझ्या हातचं दूध तू पितोस, तरी देखील मी कच्चा आहे असं म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने स्मित हास्य केलं आणि सांगितलं नामदेवा खरं सांगू संत मंडळी म्हणतात ते खरं आहे. असं म्हटल्याच्या नंतर नामदेवरायांना खूप खेद वाटला आणि सांगितलं. नामदेवराय म्हणतात माता कापे गळा तेथे कोण राखी बाळा. जिथं मातेनेच आता गळा कापावा बाळकाचा तिथं दुसरं कोण रक्षण करणारे. सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे माझा पंढरीनाथ होता विश्वासनीय अशा प्रकारचा. आता माझा देवच म्हणतो तू कच्चा आहे, आता कोणाकडे जायचंय. माता कापे गळा तेथे कोण राखी बाळा. असं म्हटल्याच्या नंतर सांगितलं देवा मत काय. सांगितलं औंढ्याला जा. औंढ्याला गेल्याच्या नंतर श्रीगुरूचं दर्शन झालं, श्रीगुरूचा अनुग्रह झाला आणि मग श्रीगुरूचा अनुग्रह झाल्याच्या नंतर मग नामदेवरायांचे शब्द येतात. सद्गुरु नाईकी पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. संताशिवाय प्राप्ती नाही, श्रीगुरु शिवाय तत्वाची प्राप्ती होत नाही. निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा. जिधले प्रेम कळा ज्ञानमुद्रा विठ्ठल विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अनुभव तोच आहे, प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा अनुभव तोच आहे. शांती ब्रह्म नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराज म्हणतात संत संगतीने झाले माझे काज, आंतरिते निज प्रगटले. संतांच्या संगतीमध्ये माझं काज झालं. काज शब्दाचा अर्थ होतो काम. माझं कार्य सिद्धीला गेलं, माझं काम पूर्ण झालं. काय पूर्ण काम झालं. आंतरिते निज प्रगटले. अंतरामध्ये असणारं जे तत्व होतं ते प्रगट स्वरूपाने मला दृढ अपरोक्ष साक्षात्कार त्याचा झाला.
ते कशामुळे झालं तर संत संगतीने झाले माझे काज. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक संतांचा अनुभव हाच आहे की मला जे परमतत्वाची प्राप्ती झाली ती संतांमुळे झाली. आपण जगद्गुरु तुकोबरायांना विचारू, तुकोबराय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्या कुलदैवतेचं तुमच्या ज्ञान झालं, ओळख झाली, ती नेमकी कशामुळे झाली? तर मला माझ्या कुलदैवतेचं ज्ञान, मला माझ्या कुलदैवतेची ओळख कोणामुळे झाली याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय आज कुलदेवतेची ओळख साक्षात्कार कोणामुळे जर झाला जर असेल तर हे जगद्गुरु तुकोबराय आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात. केले ठावे संताने आम्हाला त्या कुलदेवतेची ओळख करून दिली, त्या परमतत्वाची ओळख करून दिली. कुळीची हे कुलदेवी आमचे ते कुलदैवत आहे. भगवान पंढरीनाथाचंच वर्णन पण एका देवीच्या शब्दामधून करतात. कोणी म्हणेल मग भगवान परमात्मा तर पुरुष म्हणायला काही हरकत नाही, उत्तम पुरुष असतो अन्य म्हटलेलं आहे त्याला, कारण तोच या जगामध्ये एक पुरुष आहे. मग स्त्रीवाचक शब्द ते भगवान परमात्म्याला कशा करता वापरतात? कोणीची हे कुळदेवी. महाराज त्याला स्त्रीवाचकच नाही, त्याला कोणतेही शब्द शोभतात, कोणतेही. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जे जे बोला ते साजया विठ्ठला. हे भगवान परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे. महाराज तुमचं आमचं वैशिष्ट्य फार विचित्र आहे. तुमचे आमचे जे नाव ठेवलेले ते सुद्धा आपल्याला शोभत नाही. तर बाकीचं बोलणं तुम्हाला आम्हाला काही शोभतच नाही. महाराज आपल्याला जर कोणी वेगवेगळ्या पद्धतीने काही बोलू लागलं तर ते तर शोभणार नाही, पण आपले नाव देखील आपल्याला शोभत नाहीत. मला वाटतं इतरांचं सांगण्यापेक्षा माझं नाव विष्णू आहे, विष्णू आहे. पण माझ्या नावापुढे मला वाटत नाही मला शोभत येते म्हणून. कारण एखादा जर धिप्पाड माणूस माझ्या समोर जर आला तर मी नाही चक्र सोडू शकत त्याच्या अंगावरती, नाही गदा त्याला मारू शकत, नाही भक्ता करता कमळ आणि शंख देऊ शकत त्याला. भक्त करता शंख आणि कमळ देऊ शकत नाही, दुष्ट करता गदा आणि चक्र देऊ शकत नाही. हे आपल्या नावाची पंचायती. महाराज अनेक नावाच्या पंचायती सांगता येतील, पण पुन्हा एक दुसरी पंचायत आपली एक स्वतंत्र होईल. म्हणून प्रत्येक नावाच्या पंचायती करण्याची आपल्याला पंचायत करायची गरज नाही. भगवान परमात्म्याला काही म्हणा, महाराज म्हणतात विठाई किठाई कृष्णाई कान्हाई. सहस्रनाम विष्णू सहस्रनामामध्ये आहेत. आपल्याला माहिती त्याचं नावाचे विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम स्तोत्र असं त्या स्तोत्राचं नाव आहे. अनेक स्तोत्र आहेत त्याच्यामध्ये, हे एक स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये 1000 नाव भगवान परमात्म्याचे सांगितलेले आहेत. पण आपल्या संतांना ते 1000 नाव सुद्धा कमी पडले, 1000 नाव ही कमी पडले. म्हणून काही जे मनाला येईल एखाद्या वेळेस विठाई किठाई हे काही नाव आहेत का महाराज? विठाई एखादी वेळेस शोभल, पण किठाई म्हटल्याच्या नंतर काय कृष्णाई कान्हाई हे तरी जरा बरे वाटतात.
काही काही त्याच्यामध्ये बरे वाटणार आहेत, पण काही विचित्र आहेत का नाही? अनेक प्रकारचे त्याला नाव आहेत महाराज. त्याला काही म्हणा, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजेया विठ्ठला. म्हणून देवीच्या रूपकातून देवीचं रूप करूनही वर्णन महाराजांनी केलेलं आहे अनेक अभंगामध्ये. आणि हेच खऱ्या अर्थाने पांडुरंग परमात्माच आमचं कुळदैवत आहे. नाटाच्या पहिल्याच अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. तुका म्हणे जाते संकारे ध्यान, ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग. आमचं कुळदैवत येते कुळीची हे कुळदेवी, आमच्या कुळाची हे कुळदेवी भगवान परमात्मा. म्हणजे देवी हा शब्द वापरतात, पण म्हटले कशी हो ही देवी? तुकोबाराय म्हटले ते नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराज त्या देवीचं वर्णन करत असताना महाराज अगदी बहारदार नाथरायांचा गाथा उघडा. अनादि निर्गुण प्रकट विभावानी, अनादि निर्गुण प्रकट विभावानी, चालू उरलेली बरे, नाहीतर इथं दुसराच गोंधळ व्हायचा. पण होतं महाराजाचं ते वातावरण असतं, ते वातावरणामध्ये होऊन जात. कशी आहे ती भगवती माता, त्याचं वर्णन आमचे नाथ महाराज करतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशा करता ती प्रगट झाली? मोह महिषासुर मर्दना लागुनी. महिषासुराला मारण्याकरता ती प्रगट झालेली माता जगदंबा प्रगट झाली. तुमच्या आमच्यामध्ये देखील एक महिषासुर आहे महाराज. त्या महिषासुरला तेव्हाच मारलं तिने, पण आजही ती प्रगट होते. ती कशा करता प्रगट होते? तुमच्या आमच्यातला महिषासुर मारण्याकरता. आपल्यामध्ये एक महिषासुर आहे मोहरूपी. हा मोहरूपी महिषासुर अत्यंत विचित्र आहे महाराज. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन आणि भगवान परमात्मा यांची जोडी आहे. भगवान परमात्म्याला आपले अर्जुनजीला आपले अतिष्ठ पाहून मोह निर्माण झाला. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण निरुत्सं संपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति विपथुष्टे शरीरेण रोमहर्षिष्टे जायते. परिणाम झाला. मग तो मोह निवृत्ती करता भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेचा प्रारंभ केला. अशोचानं वशोचस्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः. तुमच्या आमच्यामध्ये देखील एक फार मोठा राक्षस आहे, तो म्हणजे मोहरूपी महिषासुर आहे. किती मोह महाराज आपल्याला? मोह सुटतोय काय? मोह सुटणं शक्य नाही महाराज. मोह एवढ्या सहजासहजी सुटणं तर शक्य नाहीच नाही, पण प्रयत्न करूनही सुटते को नाही मोठी पंचायती. मोह सुटणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माणसं एखादी वेळ घर सोडतील, अरण्यामध्ये जातील, पण मोह मात्र सुटणार नाही महाराज. कारण ज्या मोहाने ठिकाण सापडलेलं आहे, ज्या मोहाचं ठिकाण आहे ते आपलं अंतःकरण आहे. आपण घरदाराचा त्याग केला म्हणजे मोहाचा त्याग केला असं नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, का सांगीशी गृहाश्रम? तो गृहस्थ आश्रमी झालाच ना बाबा, आता त्याचा त्याग कशाला करतोस? गृहस्थ आश्रमाचा त्याग करू नकोस. अंतःकरणामध्ये बसलेले जे विकार आहेत त्या विकाराचा त्याग कर. विठ्ठल विठ्ठल. तापाची करावया झाडणी भक्ताला गोनी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन. या नवरात्रामध्ये नाथ महाराज म्हणतात, नवविध भक्तीच्या करेन नवरात्रा. नवविधा प्रकारची भक्ती मी या नवरात्रामध्ये करेन.
श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा प्रकारची जी नवविधा प्रकारची भक्ती सांगितलेली ती नवविधा प्रकारची भक्ती या नवरात्रामध्ये मी ती करीन. करून काय मागणार आहे? कोटी मागेन ज्ञान होता, दुसरं काही मागणार नाही. तुम्ही आम्ही दुसरं काही मागतो, पण साधक खऱ्या अर्थाने खरा साधक असतो तो दुसरं काही मागणार नाही. तो बोधपुत्र मागेल, बोधपुत्र. आणि मग बोधपुत्र निर्माण झाला रे झाला की नाथ महाराज म्हणतात बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारे म्हणून तेव्हा ममता हा मोह बोधपुत्र निर्माण झाला की अशी पळून जाते महाराज. सहकुटुंब सहपरिवार अशा प्रकारची जाती गोष्टी सोडून देते तिथाच्या ठिकाणी. ज्ञानोबरांनी निर्माण मोहा जितसंग दोष या पदावरती भाष्य करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये गोड भाष्य केलंय. महात्म्याला मोह कसा सोडून जातो, विकार कसे सोडून जातात, आपोआप सोडून जातात त्याला. त्याच्यासाठी ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. थोडं विषयांतर व्हायला मला कळतंय गोड, मला वाटतंय कोणाला कळू की नाही कळू, पण मला कळतंय विषयांतर होतंय थोडं. पण महात्म्याला मोह कसा सोडून जातो त्याच्याकरता उदाहरण सांगतो. ज्ञानोबरांनी जे उदाहरण दिलेलं ते फार गोड उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत त्याच्यासाठी. पण ज्ञानोबरांनी अगदी परिचयाचं आपल्या घरातलं उदाहरण दिलंय. ज्ञानोबराय म्हणतात निकवाड्या निष्ठुरा उभगीचे जीवी सोयरा. महाराज आपल्या संसारामध्ये जर भरपूर धन वगैरे असेल, संपत्ती वगैरे जर असेल तर पाहुण्याची एवढी गर्दी होती आपल्याकडे येण्याकरता. पण ज्ञानोबराय म्हणतात तोच मनुष्य जर यायला कफलक झाला, दरिद्री झाला, निकवडा झाला, उबगीचे जीवी सोयरा, सोयरे उबगतात महाराज त्याच्याकडे डुंकून पाहायला तयार होत नाहीत आजारी पडल्याच्या नंतर सुद्धा उबगीचे. तशा प्रकारचे हे जे विकार आहेत ते महात्म्याला उठवून बाहेर निघून जातात. विठ्ठल विठ्ठल नाथरायांनी वर्णन केलेले अनादि अंबिका भगवती बोधपर्णी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती बुधो बुधो भक्तनाथती गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तो आंबे. म्हटलं या जगदंबेचा गोंधळ घालणारे गोंधळी कोण आहेत? व्यास वशिष्ठ शुक गोधळी, व्यास वशिष्ठ शुक गोधळी, महाराज नाथे दोहते, द्वैत भाव विसरणे व्यवहारातल्या गोंधळासारखे नाही. गावामध्ये आले की गोंधळ करायचा, तिकडे गेल्याच्या नंतर लगेच तंबाखू चोळायची, अशी गोंधळी नाही. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी एवढी मोठी यादी महाराज नाथांची यादी येते. व्यास महर्षी, शुक व्यास वशिष्ठ वशिष्ठजी आणि शुक श्री शुकाचार्यजी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकाचार्यजी महाराज हे मोठमोठे अशा प्रकारचे या देवीचा गोंधळ घालणारे गोंधळी आहेत. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताचे सोहमेळी गोंधळ घालतात. महाराज यांचा गोंधळही पाहण्यासारखा असतो, संत महात्म्यांचा गोंधळही पाहण्यासारखा असतो. त्यांचं गोंधळात देखील भजन होतं बाबा. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, भजनात गोंधळ पाहिजे का गोंधळात भजन पाहिजे? भजनात गोंधळ पाहिजे का गोंधळात भजन पाहिजे? पण दुसरा एक शब्द सांगतो हे समजण्या करता. परमार्थात संसार पाहिजे का संसारात परमार्थ पाहिजे? संसारामध्ये परमार्थ पाहिजे. तसं मग भजनात गोंधळ पाहिजे का गोंधळात भजन पाहिजे? बरेचसे माणसं भजनात गोंधळ घालतात, भाषणात गोंधळ नाही सांगितला, उलट गोंधळात भजन केलं पाहिजे. आपल्या साधू संतांनी भजनात गोंधळ केला का गोंधळात भजन? गोंधळामध्ये भजन केलं. नाथरायांचे शब्द पहा, हरी बोला भांडता, भांडण हा गोंधळ आहे, तर हरी बोला हे भजन आहे. विठ्ठल तुम्ही आम्ही भजनामध्ये गोंधळ करणारे माणसं आहेत महाराज. तुमचा आमचा भजनातला गोंधळ सांगू का?
तुमचा आमचा भजनाचा गोंधळ म्हणजे भजन चालू झाल्या वेळेत कधीच उपस्थित न राहणं, उशिरा येणं पहिली गोष्ट. पुन्हा आल्याच्या नंतर मला अभंग दिलाच पाहिजे, मानाची अपेक्षा ठेवणं. माईक जर असतील तर मी गेल्याच माईक माझ्या समोर पाहिजे, भजनातलंच गोंधळ. त्याच्यापेक्षा भजन चालू असताना मांडी मोडणं, पाय पसरून बसणं, एखाद दिवस गुडघे दुखत असतील, कंबर दुखत असतील तर त्याच्यासाठी आपल्या संतांनी सूट दिली. निजले अनेक आता उभा नारायण सूट दिली, पण शरीर धडधाकट आहे, चांगला आहे, तरी देखील पाय पसरतो. हा भजनातला गोंधळ आहे. भजनामध्ये पाणी पिणं हा भजनातला गोंधळ आहे. तुम्ही म्हणाल कीर्तनात चालतं का ते? महाराज दुर्दैवाची गोष्ट आहे, बरेचसे कीर्तन करायला 2 तास सुद्धा दम निघत नाही. विठ्ठला तहान हरपली भूक. आमची कीर्तन साधना करत असताना तहान तर जाऊ द्या, भूक सुद्धा हरवलेली. आमची देहाची शुद्धी आम्हाला राहिलेली नाही. हे आपण भगवते आठवत नाही देही कमी देही भोग. आपण भगवते आठवत नाही देही कमी देही भोग. हे आपण भगवते आठवत नाही देही देही भोग. आपण भगवते आठवत नाही देही देही भोग. आठवची नाही देहीची विदेही भोगोदशा, देह विवर्जित अशा प्रकारची वृत्ती करून महाराज भजन आपल्या साधू संतांनी केलेले. आपण कामाची अपेक्षा करायची भजन करत असताना हा भजनातला गोंधळ सांगतो मी तुम्हाला. आणखी भजनातला गोंधळ, भजन चालू असताना तंबाखू खाणं हा मला वाटलंय भजनातला गोंधळातला गोंधळ आहे. त्याच्यामध्ये पुन्हा गुटख्याच्या पुड्या वगैरे खाणं. महाराज अशा लोकांनी भजनात नाही आलं तरी चालतंय, कल्याण होईल घरी राहून. विठ्ठला आम्ही भजनामध्ये गोंधळ करतो. आमच्या साधू संतांनी गोंधळामध्ये भजन केलं म्हणून गोंधळा येऊ जगदंबे, हे माते या गोंधळाला ये, अशा प्रकारची नाथ महाराज विनंती करतायत, प्रार्थना करतायत भगवान परमात्म्याला. आणि मग या गोंधळ्यापैकी सगळ्यात श्रेष्ठ गोंधळी जर कोण असेल तर महाराज म्हणतात मुकुटमणी पुंडलिक. मुकुटमणी असणारे हे पुंडलिक आहे, हे सगळ्यात मोठे श्रेष्ठ अशा प्रकारचे गोंधळी येतं. आणि हे गोंधळी भगवती मातेचा गोंधळ घालतात. म्हणून अशा प्रकारची जी भगवती आहे आणि हे महात्मे जिचा गोंधळ घालतात, त्या भगवती मातेची ओळख आम्हाला ज्या महात्म्याने करून दिली ते म्हणजे संत आहेत. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने, संताने आम्हाला त्या भगवती मातेची ओळख करून मी त्यांना शरण गेलो आणि त्यांना शरण गेल्याच्या नंतर माझ्या जीवनातील सगळे संकट नाहीसे झाले. खूप संकट झालं. अभंगाच्या दुसरे शरण गेलो Hare
देवतेचं ज्ञान करून दिलं. पण ते संतांना शरण गेलो ना, ते खूप चांगलं झालं. बरवे झाले शरण गेलो, खूप चांगलं झालं. महाराज, आपण ज्याला शरण जाऊ, शरण गेल्याच्या नंतर जीवनामध्ये पश्चाताप करण्याची वेळ नाही आली पाहिजे. आपल्या मुखातून सुंदर अशा प्रकारचे उद्गार निघाले पाहिजे. धन्य आहे मी की अशा महात्म्याला शरण गेलो. तुकोबाराय म्हटले आम्ही कोणालाही शरण जात नाही, आम्ही संतांना शरण जातो. आणि संतांना शरण जाणं हे पर्वच असतं. विठ्ठल विठ्ठल. शरणागतीच्या संबंधाने आमचे प्रातस्मरणीय ब्रह्मलीश गुरु विठ्ठल बाबा भोले, वारकरी शिक्षण संस्था, सद्गुरु जोग महाराज. बाबा नेहमी आम्हाला पाठामध्ये सांगायचे, बुवा शरण जर जायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. बाबा ते पोटी सांगायचे. बाबा म्हणायचे, जीवाने जडाला शरण जायचं नाही, जीवाने जीवालाही शरण जायचं नाही, जीवाने देवाला किंवा देव मान्य संतांना शरण जावं. दोघा जणांनाच, एक तर भगवान परमात्म्याला शरण जावं आणि दुसरी गोष्ट संतांना शरण जावं. तेही संत देव मान्य पाहिजेत. पुन्हा आज स्वयंसिद्ध अशा प्रकारचे संत या जगामध्ये वाढत चाललेले आहेत. या संतांना तुकोबाराय मान्यता देत नाहीत. पोटा लागी संत झाले कलित, खूप झालेले तर खूप झालेले तर, पण त्यांना शरण तुकोबाराय सांगत नाही. तुकोबाराय सांगतायत की ज्यांना शरण गेल्याच्या नंतर जीवनामध्ये पश्चातापाची वेळ येणार नाही, त्यांना शरण जा. विठ्ठल विठ्ठल. जीवाला शरण जाऊ नका, कारण जड हे जडच आहे आणि जीव हा जीवच आहे. जडाकडे गेल्याच्या नंतर आपली संवेदना त्याला कळणार नाही. जीवाला संवेदना कळेल पण निवृत्त करण्याचं सामर्थ्य जीवामध्ये नाही. दुखिया दुःखी भेटले, ज्ञानोबरांची भाषा आहे. एक दुःखी जीव दुसऱ्या दुःखी जीवाकडे गेल्याच्या नंतर कोणी कोणाचं दुःख निवृत्त करायचं. म्हणून जीवाकडे जाऊ नका शरण. एक तर भगवान परमात्म्याला जाणं कर, देव मान्य संतांना जा. आपल्या साधू संतांनी हाच विधी सांगितला. एक तर भगवान परमात्म्याला शरण जाणं कर, संतांना म्हणवली शरण जावे. सर्व भावे जडाशी, सर्व भावे जीवाशी, अशी शब्द नाही तर सर्व भावे देवाशी. भगवान परमात्म्याला शरण जा, म्हणवली शरण जावे, सर्व भावे देवाशी. आणि दुसरी गोष्ट, भगवान परमात्म्याला मान्य असणारे अशा प्रकारचे जे संत आहेत, अशा संतांना शरण जा. विठ्ठल. संतांना शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. काय झाला परिणाम? तुकोबाराय म्हणतात, उगविलो संकटी, संकट माझे निवृत्त झाले, संकट माझे नाहीसे झाले. कोणतं संकट होतं जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये? अभंगाच्या संबंधाने, चिंतनाच्या दृष्टीने तुकोबारायांच्या जीवनामध्ये एकच संकट होतं, ते म्हणजे भगवान परमात्म्याची ओळख करणं, भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं. ऐशी चिंता करे सदा सर्व काळ, रात्रं दिवस हेची तळमळ, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची तळमळ. कोसाविषयी हेची वाटे, जे जे भेटे तयासे, देव कृपा करेल. म्हटलं काय लाज राखील, सांगा ना हो, कधी भगवान परमात्मा भेटेल मला, कधी मला भगवान परमात्मा भेटेल. अशी तुकोबारायांची ओढ. आपली ही ओढ असते, मला कधी तारीख भेटेल, मला कधी सत्ता मिळेल. आमच्या वडाच्यात ना महाराज काय कमी वड आहेत काय? उलट वडा कान. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची ओढ जगद्गुरु तुकोबारायांना नाही. कैनी उद्धार पावे,
सांगा तुम्ही संतजन, हे संतजन हो सांगा, केव्हा भगवान परमात्मा भेटेल, केव्हा माझ्यावरती कृपा करेल. अशा प्रकारचं तुकोबरायांच्या जीवनामध्ये फार मोठं हे संकट होतं. आणि हे संकट संतांना शरण गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची संतांनी ओळख करून दिली, केली ठावी संतांनी भगवती मातेचा, भगवान परमात्म्याचा साक्षात्कार करून दिला. आणि करून दिल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. तुकोबरायांना विचारलं, महाराज त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप तर निर्गुण निराकार आहे, आणि तुम्ही ज्या संतांना शरण गेलात ते संत सावयव आहेत, मग कसं जमणार, भगवान परमात्म्याची ओळख कशी होणार. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही ज्या संतांना शरण गेलो ते हरिदास, त्या हरिदासाने अट्टहास केला, हट्ट धरला भगवान परमात्म्याकडे, खळ धरली, खळ केल्याच्या नंतर तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा पण सगुण साकार झाल्याशिवाय राहिला नाही. हेच जगद्गुरु तुकोबराय आज सेवेकरता निवडलेले अभंगाच्या तिसऱ्या आणि रूपावळे, आणि रूपावळे, करुणी खरे हरिदासी. भगवान परमात्मा निर्गुण स्वरूपामध्ये आहे, खरी गोष्ट आहे, पण आमच्या हरिदासांनी आणीला ही रूपावली, त्याला सगुण रूपाला आणलं. कशा काय करून आणलं तर तुकोबराय म्हणतात, करुणी खळे हरिदासी. आमच्या हरिदासांनी खळ केलं, खळ म्हटल्याच्या नंतर मला वाटतं आपली सगळ्याची वृत्ती शेतातच गेली असेल. सोयाबीनच्या खळ्याकडे म्हणा, सध्याच्या काळामध्ये सोयाबीनचं वगैरे, बाजरी वगैरे हे खळे चाललेत सध्या. आणि पुढे मग दिवाळीच्या नंतर वगैरे पौष महिन्यामध्ये गव्हाचे ज्वारीच्या नंतर खळे येतात. आमच्या संतांनी खळ केलं. तुकोबरायानंतर संतांनी खळ केलं. खळ शब्दाचा अर्थ होतो अट्टहास, हट्ट धरला भगवान परमात्म्याकडे. आणि हट्ट धरल्याच्या नंतर भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया जैसा विठ्ठल. भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतो. ज्याने ज्याने जैशी ध्यावी तैशी व्हावे रूपाने. भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतो त्यांची आणि रूपाला येतो. भगवान परमात्म्याला तुकोबराय म्हणतात संतांनी आणेला ही रूपावळे, आणलं, रूपाला आणलं. याच्यामध्ये श्री गुरु बाबा 3 प्रकार सांगत असतात. एक जीव आहे, दुसरे संत आहे आणि तिसरा देव आहे. जीवाला या लोकांमध्ये यावंच लागतं. संत या लोकांमध्ये येत असतात आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं. विठ्ठला जीवाची व्याख्या करत असताना, देवाची व्याख्या करत असताना आणि संतांची व्याख्या करत असताना फार सोपी. ज्याला या लोकांमध्ये यावाच लागतं त्याला जीव म्हणतात. जे या मृत्यू लोकांमध्ये स्वयंस्फूर्तीने येतात त्यांना संत म्हणतात. आणि या लोकांमध्ये ज्याला आणावं लागतं त्याला देव म्हणतात. तुम्हा जीवाला या लोकांमध्ये यावाच लागतं. आपलं कर्म आहे महाराष्ट्राचं. आगा कर्मे जय गुरावे तै देही सुख दुःखी फळावे. ज्ञानोबरांची पुढची भाषा पहा. तया ते भोगावया यावे देहा एका. नाथरायांचं प्रमाण पहा. अगदी हरिपाठाच्या पहिल्या अभंगातलं ध्रुव 3रं चरण. जन्म घेणे लागे
आपल्याला जन्म घ्यावाच लागतो महाराज, इच्छा असो की नसो. विष्णू माऊली ज्ञानोबारांनी फार गुण उदाहरण दिलं. ज्ञानोबाई म्हणतात की एक मनुष्य जंगलामध्ये प्रवास करायला लागला. प्रवास करताना त्याला जंगलातला काही रस्ता माहिती नाही. कुठं वाघ राहतो, कुठं सिंह राहतो, कुठं कोणते श्वापद राहतात, त्याला काही परिचय याचा नाही. पण चुकून तो जंगलामध्ये गेल्याच्या नंतर प्रवास करायला लागला. करता 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 बराच प्रवास झाला. प्रवास झाल्याच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर बऱ्याचशा अंतरावरती त्यांनी वाघ पाहिला. आता वाघ पाहिल्याच्या नंतर सध्या तर मला वाटतंय वर्तमान स्थितीमध्ये तरी असे माणसं एवढे गंभीर नसतील. वाघ पाहिल्याच्या नंतर बाह्या मागे करणारे भीतीप्रमाणे त्या भीतीच्या पोटी तोही वाघाला पाहिल्याच्या नंतर पळायला लागला, माघार पळायला लागला. तो पळायला लागलेला वाघाने पाहिल्याच्या नंतर वाघाची ती शिकारच अत्यंत आवडणारा प्राणी म्हणजे वाघाला. वाघही खाण्याची इच्छेने त्याच्या मागे पळायला लागलेला आहे. अरण्याचा रस्ता आहे, माहिती नाही कुठं खड्डा आहे, कुठं विहिरी, कुठं काटे येतं, कुठं काय आहे माहिती नाही, पळायला लागला. त्याच्या पळण्याची गती ज्ञानोबारायांनी सांगितली बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात वाऱ्यासारखं पळायला लागला. पवनु येको काकुळती पळता पवनु गती. पवन शब्दाचा अर्थ होतो वारा. पळता पवनु गती. करता करता काय झालं, ज्ञानोबाराय म्हणतात त्याला अचानक एक विहीर लागली मध्ये. विहीर लागल्याच्या नंतर तो प्रवास तसा त्याचा चालू होता. पळण्याचा वेग वाऱ्यासारखा होता. एक पाऊल विहिरीमध्ये त्याने, मागचं पाऊल विहिरीमध्ये पडला आणि त्याने डावा पाऊल पुन्हा उचलला. आणि मग नंतर त्याची इच्छा झाली की मला विहिरीमध्ये पडायचं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तुला लाख इच्छा हो दे, आता त्या इच्छेला अर्थ नाही काही. कवनो एकू काकुळती पळता पवनु गती दुपावली आवचिती कुहा माझी पडिला. आणि मग आता तया पडनया आरवते पडन चुकावया परवते नाही म्हणून तेथे पडावीची पडे. त्याला पडावाच लागणार. ज्ञानोबाराय म्हणतात पडावाच लागणार. दुसरं उदाहरण सांगतो. विसावावरती आपला पाऊल पडला, पाय पडला आणि पाय पडल्याच्या नंतर आपली इच्छा झाली मला चटका बसला नाही पाहिजे. काय अर्थ आहे महाराज त्या इच्छेला? आपली लाख इच्छा होते आता चटका बसू नये म्हणून. चटका बसल्याशिवाय राहणार नाही. तसा कर्माचा सिद्धांत आहे. केलेलं कर्म हे भोगा. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. तेची भोग आले उपजले मेले ऐशे किती. कर्म भोगण्याकरता यावं लागतं महाराज. वेदांताचा सिद्धांत आहे जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्म फलाचा भोगता त्याला व्हावंच लागतं. त्याची इच्छा असो की नसो. आपण कर्म केलं ना, कर्माचं मग आपल्याला फल भोगावंच लागणार. ते वाईट कर्म केलं असेल तर वाईट फल भोगावं लागतील, चांगलं कर्म केलं असेल तर चांगलं फल भोगावं लागेल. आपल्याला फल भोगल्याशिवाय इच्छा गत्यंतर नाहीये. तसा हा मनुष्य एक पाऊल त्याचा विहिरीमध्ये पडला, दुसरा उचललेला आहे. अशा वेळेला ज्ञानोबाराय म्हणतात आता तया पडनया आरोग्य. त्याला पडल्याशिवाय दुसरी गती नाहीये. तशा पद्धतीने आपण केलेलं कर्म महाराज जन्माला आपल्याला घालतच. आपली इच्छा असो की नसो म्हणून तुम्हा आम्हाला या लोकांमध्ये यावंच लागतं. कोणाला जन्म गोडे महाराज किती कष्ट आहेत. काय सांगू गर्भेची आता ना मज भोगिता नारायणा माणूस समोर मित्र जाणार तुझं क्षणक्षणा ध्यात असे. कोणाला गोड वाटतं हे? साक्षात नरकाचं दुःख आहे ते. नरकाचं दुःख म्हणून सांगितलेलं शास्त्रामध्ये ते. तरी देखील ते आपल्याला भोगावंच लागतं नाही इलाज नाही. कारण त्याच्यामध्ये आपलं स्वातंत्र्य नाहीये. विठ्ठल वासनेमुळे तुम्हा आम्हाला कर्मामुळे तुम्हा आम्हाला अज्ञानामुळे यावंच लागतं या मृत्यूलोकामध्ये. संत महात्मे येत असतात. आम्ही वैकुंठवाशी आलो आलो याची कारण असे उजळावया आलो वाटा आलो म्हणतात.
एकंदर शिक्का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक आलो म्हणे तुका आलो. संत महात्मे येत असतात आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं. कार्याच्या प्रसंगामध्ये गोड अभंग आहे. पाहती गवळणी तवती पालती दुधावी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. गवळणी म्हणायला लागल्या या नंदाच्या काळात त्यांनी चोरी केली खरी गोष्ट आहे, पण मग तो भगवान परमात्माचा निर्गुण होता ना, त्याला सगुण रूपामध्ये कोणी आणलं. देऊचे महाराज नाहीत का, त्यांनी त्याला सगुण रूपामध्ये आणलं. पण त्या गवळणीच होते महाराज. त्यांचा अधिकार जेवढा उच्च कोटीचा होता. सगळ्याच भक्तिशास्त्रामध्ये उच्च कोटीचा अधिकार जर कोणाचा असेल तर या गवळणीचा आहे. यथा व्रज गोपिका नाम, त्या गोपींचा अधिकार आहे. त्या अधिकाराच्या दृष्टीने त्यांचे शब्द आहेत. सवय तुकया मेला त्याने आगुना आणला, अवगुणा नाही बरं का, आगुना आणला, अवगुणा नाही, अगुणा आणला. त्याने आणलं. हे शब्द पहा. सवय तुकया मेला त्याने अगुणा आणला, आणलं गेलं त्याला. ते भगवान परमात्म्याला आणावं लागतं, देवाला आणावं लागतं. तुकोवर आहे तर पुंडलिकाचे किती उपकार म्हणतात महाराज. धन्य पुंडलिका बहुपरे केले. पुढचं पहा. निधान आणले, देव येत नाही, त्याला आणावं लागतं. आमचे प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा भले म्हणायचे बुवा, मोठ्या माणसाला आणावं लागतं आणि छोटे माणसं कुठेही शिरतात. विठ्ठला भगवान परमात्म्याला आणावं लागतं. पंढरीचा देव आणला भूतळा, वैकुंठीचा, पंढरीत मध्येच आणला ना. वैकुंठीचा देव आणला भूतळा, आणला, आला नावा रूपा है ना. त्याला आणलं गेलं महाराज. भगवान परमात्म्याला आणावं लागतं. तुम्हाला आम्हाला या लोकांमध्ये यावंच लागतं. संत महात्मे येतात आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात. काय चित्र केलं. आणीला ही रूपावळी, आणीला तुकोबाराय म्हणतात त्याला आणलं. आणीला ही रूपावळी करुणी खरे हरिदासी. संतांनी हरिदासांनी अट्टहास केला, हट्ट धरला त्याच्याकडं आणि त्याला सगुण रूपामध्ये आणलं. आणि तुकोबाराय म्हणतात अशा या संतांच्या ज्याने या भगवान परमात्म्याला सगुण रूपामध्ये आणलं, माझ्या जीवनामध्ये त्यांनी या भगवान परमात्म्याची ओळख करून दिली, अशा संतांना मी शरण गेलो. खूप चांगलं झालं. आणि आता या संतांना शरण गेल्यावर मी पुन्हा आता यांची संगत सोडणार नाही. यांच्या संगतीमध्ये राहील, यांच्या संगतीमध्ये नाचेन, गायेन. हे सगळ्या गोष्टीचा विचार जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या
तुकोबाराय म्हणतात त्या संतांच्या समागमामध्ये आता मी राहू लागलो. त्यांच्या पद्धतीने मी सगळी क्रिया करू लागलो. नाचू समागमे लागलो. त्यांच्या समागमामध्ये मी नाचू लागलो. विश्वमौली ज्ञानोबराय देखील म्हणतात संतांचे संगती प्रेमाच्या कंधोळा आनंदे गोपाळा माझे खेळ. संतांच्या संगतीमध्ये आम्ही नाचायला लागलो. तुकोबाराय म्हणतात म्हणून आम्हाला वैष्णवांची संगती आवडते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. काय करणार त्यांच्या संगतीमध्ये? गायेना चेवडे अपुर्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. त्यांच्या संगतीमध्ये भजनामध्ये आम्ही गाये अगोदर गाणार आणि गाण्यामध्ये पुन्हा रंग आल्याच्या नंतर नाचे आणि नाचण्यामध्येही रंग आल्याच्या नंतर मग उडे. काही काही माणसं एकदम पिकअप घेतात. क्रम असा आहे. गाये नाचे उडे अपुरिया छंदे मनाच्या आनंदे. आम्ही आमच्या मनाने संतांची संगती केली. ही साधना निवडली आम्ही. कोणाच्या द्वारा बळजबरीने प्रवृत्त झालो नाही. बळजबरीची काही कामाचे नसतात. जोपर्यंत तवा खऱ्या अर्थाने तापत नाही तोपर्यंत भाकरी होत नाही. कच्च्या तव्यावरती म्हणजे बिना तापलेल्या तव्यावरती जर भाकरी टाकली तर माता भगिनी सगळ्या उपस्थित इथं ती भाजतही नाही, ती करपतही नाही. वरून करपल्यासारखी वाटते पण आत कच्ची असते. खाण्याच्या योग्यतेची राहत नाही. तशा पद्धतीने आणि एकदा काही तवा चांगला तापला त्याच्यावरती पाण्याचं शिंपडा असं मारला टाकलं थोडं पाणी सरळ दिशेने वाजलं. टाकल्या बरोबर पाणी जिरून गेलं त्याच्यावरती समजायचं तवा तापलेला आहे. भाकरी टाकल्याबरोबर चपाती टाकल्याबरोबर लगेच ती भाजते चांगली. तशा पद्धतीने परमार्थ करण्याचे अंतःकरणामध्ये प्रगट बळकट अशा प्रकारची इच्छा पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने परमार्थिक साधना होत असते. तुकोबाराय म्हणतात आम्ही मनाने साधना केली. मनाने साधना केली म्हणजे संतांचं सहकार्य घेतलं असं नाही. आमच्या संतांच्या सहकार्याने आमच्या मनाच्या आवडीने केली. मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठल विठ्ठल. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. आणि अशा संत महात्म्यांना मी शरण गेलो. फार चांगली गोष्ट झाली. या संत महात्म्याने काय केलं? कुळेचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी. या संत महात्म्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला आमचं कुलदैवत माहिती झालं. कुलदैवताची ओळख झाली, त्याचं ज्ञान झालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्यांना शरण गेलो मी. खूप चांगलं झालं. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. ज्ञानेश्वर संतांनी. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, जगदंबा मातेच्या चरणी, भगवान बालाजींच्या चरणी उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, गुरुजन मंडळी सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना खरं म्हणजे या गावामध्ये मी एकदा आलेलो आहे. श्रीगुरु बाबांबरोबर एकदा आलेलो आहे. मला वाटतं तो सप्ताह म्हणजे गावाच्या कडेला होता कुठंतरी. आणि सांगितले ही माझ्या अंतःकरणामध्ये भावना आहे. विष्णू जगतापपुरे तर एक मोठं कीर्तन कार्य किंवा फार वक्त चांगलं आहे अशा पद्धतीने तुम्ही मला ही सेवा दिलेली नाही. बाबांचा एक सेवेकरी आहे. बाबांचा सेवेकरी आहे म्हणून बाबा जसे आपल्या गावामध्ये येत होते तशा पद्धतीने हा सेवेकरी सुद्धा आपल्या गावामध्ये आला पाहिजे. याने आपल्याला बोलून दाखवलं पाहिजे. म्हणून बोलून दाखवण्याचा सराव माझ्याकडून होतोय. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या मंडळीने मला बोलवलं. प्रेमाने तुमच्या प्रेमाखातर आलो. बाबांनी जशी मला बुद्धी दिली, विश्वमौली ज्ञानोबराय आदी सद्गुरू जोग महाराज पंढरीनाथांनी जशी बुद्धी दिली, माता भवानी मला जशी बुद्धी दिली तशा पद्धतीने अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणि जाता जाता बाबांचं फार मोठं कार्य आहे. सर्वांना जवळजवळ मला वाटतं परिचय झाला असेल. बाबा जाऊन जवळजवळ आज येईल त्यात शुद्ध त्रयोदशीला 8 महिने पूर्ण होत आहेत. श्रीगुरु बाजीराव बाबा जाऊन येईल त्या शुद्ध त्रयोदशीला 8 महिने पूर्ण होत आहेत. येईल त्या पुण्यतिथीला बाबांच्या 4 महिने अवधी अजून आहे.
कीर्तनाच्या तारखेचं सर्व नियोजन झालेलं आहे. सुंदर अशा प्रकारचा फार मोठा तो कार्यक्रम होणार आहे पैठणला. त्या ठिकाणी माघ शुद्ध त्रयोदशी ही बाबांची तिथी आहे. देह अवसानाची प्रयाणकालाची तिथी आहे. त्या दिवशी काला आहे आणि त्याच्या अगोदरपासून म्हणजे माघ शुद्ध पंचमीपासून या सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. आपण सर्व गावकरी, मी तुम्हा सर्व गावकऱ्यांना पैठणला येण्याचं आत्ता निमंत्रण देऊन टाकतो 4 महिन्याचं अगोदर. पण मला वाटतं तोपर्यंत तुम्ही विसराल एखादी वेळेस. त्याच्यानंतर आपल्या गावाकडे पत्रिका येतील, काही अडचण नाही. मंदिरामध्ये पत्रिका वगैरे पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल की कीर्तनामध्ये हा अशा प्रकारचा बोलला होता, त्याचं नियोजन चाललेलं वाटतं काहीतरी. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. फार मोठा सप्ताह आहे. बाबांचं कार्य फार मोठं आहे. त्याच्यामध्ये दररोजचं अन्नदान वगैरे बाबांचं. पैठणमध्ये सगळ्यात अगोदर अन्नदान हे बाबांनी सुरू केलं. मुक्त अन्नदान. कसाही येऊ द्या, खाणारा येऊ द्या, पिणारा येऊ द्या. महाराज काय काय असे पेशंट आम्ही पाहिलेले नाही, त्याला धरून बसलेले, पिऊन आलेले, त्यांना पंक्तीला बसाव हे सुद्धा त्यांना शुद्धीवरती नव्हते, एवढे असे गेलेले. आम्ही बाबांना सांगितलं काय बाबा यांच्यामुळे विस्कळीतपणा होत जातो, नियोजन होत नाही, काय नाही, शेजारी होते सगळे. बाबा म्हटले तू कोबरायचं प्रमाण आठवतंय का? म्हटले तू कोबरा म्हणतात सर्वभूती द्यावे अन्न. अन्न देत असताना पात्राचा विचार करायचा नाही. पैसे देत असताना तुम्ही विचार करा. अन्नदान करत असताना हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा इकडचा आहे, हा तिकडचा आहे, अशा प्रकारचा भेदभाव नाही. कोणीही जरी आलं तरी त्याला अन्नदान मिळालं पाहिजे. म्हणून त्या पेणाऱ्या माणसांना आम्ही धरून त्या पंक्तीला बसवायचं, ही पंगती म्हणून. पण बसल्याच्या नंतर त्यांनी जेवण होईपर्यंत तरी नीट बसावं. तो 2-3 चक्र अशा बसल्या बसल्या खायचा आणि नुसता खात नव्हता, स्वतंत्र त्या पात्रालाही घेऊन सगळ्यांचा सगळा आला व्हायचा. तरी देखील बाबांची इच्छा म्हणून आम्ही त्याला कधी हाकलून नाही दिलं, त्याला जीवच घातलं. आणि तेच अन्नदान आजही गीता मंदिरामध्ये चालूच आहे. पण या मधल्या काळामध्ये सर्वांना माहिती, कोरोनामुळे काही दिवस ते बंद ठेवलेलं आहे. ते पुन्हा आता दिवाळीच्या नंतर नाहीतर बाबांच्या पुण्यतिथीपासून आपल्याला पहिल्यासारखं चालू करायचं आहे. तो अन्नदानाचा भाग आहे. पुन्हा गीता मंदिरामध्ये बाबांनी 2007 सालापासून सुंदर अशा प्रकारची वारकरी शिक्षण संस्था तिथं काढलेली आहे. चांगल्या पद्धतीने विद्यार्थी आहेत. त्यातलाच मी एक विद्यार्थी आहे. अनेक विद्यार्थी त्याच्यातून कीर्तनकार, वादक, गायक वगैरे झालेले सुंदर अशा प्रकारचे विद्यार्थी घडतायत. आजही तिथं गीता मंदिरामध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडतायत. चांगल्या पद्धतीने त्यांची प्रगती होत आहे. हे बाबांचं कार्य आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचंय. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व भाविक मंडळी, गुंजन मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाचनात विराम देतो.